वरळीच्या बीडीडी चाळीतील 160 चौरस फुटांच्या घरातून 500 चौरस फुटांच्या घरामध्ये गेलेल्या रहिवाशांना आज हक्काच्या घराची चावी वाटप करण्यात आलेली आहे। यावेळी सर्वात प्रथम घर रिकामे करणाऱ्या कृष्णाबाई काळे यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा होता। अशा काही रहिवाशांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। 4 ते 5 पिढ्यांपासून म्हणजे तब्बल 100 वर्षांपासून वरळी असेल किंवा नायगाव असेल या बीडीडी चाळींमध्ये वास्तव्य करत होते। बराच खस्ता खाल्ला, बराच संघर्ष केला आणि आता 160 स्क्वेअर फुटाच्या घरामधून थेट 500 चौरस फुटाच्या घरांमध्ये ते जात आहेत। असे 556 लाभार्थ्यांना आज चावी वाटपाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। म्हाडाने हे स्वप्न आहे ते साकार केलेलं आहे। तुमची पहिली भावना काय? आमची जागेवर आम्हाला मिळालं ते बाद झालं, आनंदाची गोष्ट आहे। माझ्या सहकुटुंबाला मोठं झालं, मला जन्मच झाला इकडे 80 वर्ष झाली। आमचं आनंद वाटतो, पण काय एक ग्रुप होता खाणार कुठले मस्तीला यायचे, आता त्या ब्लॉक मध्ये गेला तर काय घरा ब्लॉक असणार भावतं इथे एक दरवाजा उघडा असला का चाळीमध्ये अनावाजून सर्व ओपन होतो ना तेव्हा। आता ब्लॉक मध्ये काय कुठे हे होते, काय कोणी काय केलं तर आपल्याला माहिती पडणार नाही। म्हाडाने हे स्वप्न साकार केलेलं आहे आणि आज 500 चौरस फुटाच्या घरामध्ये वरळी सारख्या ठिकाणी या सदनिकेमध्ये चावी घेऊन आज ही लोक वास्तव्यास जात आहेत। कॅमेरामन लालचंद यादव सह मी चेतन नावरे, मुंबई। वरळीच्या बीडीडी चाळीतील 100 चौरस फुटाच्या घरातून आता 500 चौरस फुटाच्या घरात गेलेल्या रहिवाशांना आता या ठिकाणी जास्त आनंद होताना पाहायला मिळतोय। त्यांचा आनंद हा चेहऱ्यावर पाहायला मिळतोय। बीडीडी चाळींमध्ये 100 वर्षांवरून या जुन्या चाळींमध्ये जर आपण पाहिलं असेल अनेक 4 ते 5 पिढ्यांपासून लोक राहतात। आपल्या सोबत आहेत नीरा आगवणे, ज्यांचा जन्म आणि ज्यांचं लग्न असा सर्व टप्पा या बीडीडी चाळीमध्येच पार पडला। आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी ताई काय सांगाल? 160 चौरस फुटा घरामधून आता 500 चौरस फुटाच्या घरामध्ये तुम्ही जाताय, काय भावना आहे तुमची? खूप आनंद आहे, कारण माझं जन्म झाला बीडीडी चाळीत आणि लग्नही तिथंच झालं आणि मला मुलं बाळ सगळं संसार थाटला तिथे आणि आता स्वप्नापेक्षा सुंदर घरामध्ये आम्ही जाणार। महाराष्ट्र शासनाचा आम्ही खूप खूप धन्यवाद। माझी मुलं खुश, आमचे बीडीडी चाळीतले रहिवासी खुश। पुन्हा एकदा कुठेतरी बीडीडी चाळीच्या माध्यमातून सरकारचा एक विश्वास, सरकारवरचा आणि म्हाडावरचा विश्वास वाढताना पाहायला मिळतो। त्यामुळे धारावी असेल किंवा अभुदय नगर असेल असे वेगवेगळे प्रकल्प आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा आता अशाच प्रकारचं एक उत्साहाचं वातावरण पाहायला मिळू शकतं। कॅमेरामन लालचंद यादवसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।